मीच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके, तुझ्यानी माझ्या ओठी हलके. असुनी ननी अश्रू पोरके, क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. पण साहेब, तुम्ही आपले त्या जहागीरदारांना संपवण्याच्या गोष्टी करत आहेत, पण तिथे त्यांच्याच घरात एक अतिशय डोकेबाज आणि चालबाज माणूस आपली चाल मात्र शांतपणे खेळतो. आदित्य आणि मी, आम्ही दोघं मिळून आपली कंपनी कशी टॉपला नेतो तू बघतच राहा. भोळा सांबे सकती, नसत्या भ्रमात राहू नकोस. अरे, ज्या वेळेला आपल्याला वाटतं ना की सगळं काही सुरळीत सुरू आहे म्हणून, त्याच वेळेला काहीतरी विपरीत घडतं आणि मला त्याची चाहूल लागतीये. थोड्याफार फरकाने आपल्या घरात प्रत्येक जणच हा त्रास भोगतोय, आणि या सगळ्याला कारणीभूत एकच, आपले पिताश्री गजाननराव जहागीरदार. त्यांचा काय संबंध या सगळ्याशी? दादा, अरे त्यांचाच तर संबंध आहे. त्यांच्या आयुष्याशी आपण बांधले गेलोय. त्यांच्या पापपुण्याचे हिशेब आपण चुकते नाही करणार तर कोण करणार? 21व्या शतकात कसला आलाय पापपुण्याचा हिशोब? हा, बाबांचा तर ईश्वर परमेश्वर ह्या संकल्पनांवरच विश्वास नाहीये. आणि मूर्तीपूजेचं म्हणशील तर ते तर खिल्लीच उडवतात मूर्तीपूजेची. म्हणून तर आपल्या घरी पूजा अर्चा होत नाही. स्वतःही करत नाहीत, दुसऱ्यांनाही करू देत नाहीत. अरे, या सर्व गोष्टींचा माईंना त्रास होतो. तिला की नाही असं सगळं साग्र संगीत व्हायला हवं असतं, पण सगळ्याच्या आड येतात गजाननराव जहागीरदार. अरू, वडील आहेत ते आपले. असं त्रयस्थपणे गजाननराव गजाननराव काय म्हणतेस तू त्यांना? बाप म्हणून कुठली कर्तव्य पार पाडली आहेत त्यांनी? माझ्या आयुष्याचे धिंडवडे कोणी काढले? परागंदा झालेल्या माझ्या नवऱ्याचा शोध घेतला कधी त्यांनी? संन्यास घेतला म्हणजे काय वाईट मार्गाला गेला का तो? माझं सांत्वन करायचं सोडून त्यांनीच थैथयाट केला. संन्यास घेतला माझ्या नवऱ्यानी म्हणून. अरे, हेच जर तो जावई वाईट मार्गाला गेला असता तर चाललं असतं त्यांना, पण संन्यास घेतला ना. रिलॅक्स आरू, प्लीज शांत हो, प्लीज रिलॅक्स. मी ठीक आहे. माझं रडगाणं परत ऐकवायचं नाहीये तुला. मला बाबांनाही दोष नाही द्यायचाय. माझं नशीब माझ्यापाशी. बाबांना नाही ना दोष द्यायचा आहे. मग एवढा राग का आहे त्यांच्यावर? तुला माहितीच आहे दादा, त्यांचा देवावर विश्वास नाही म्हणून माईलाही पूजा करू देत नाहीत ते.
दुसऱ्यांच्या भावनाचा कधी विचारच करत नाहीत ते. पूजा केली नाही, देवाचं काही मानलं नाही, तर तो देव आपल्याला शाप देईल की वरदान? आपण त्या देवाला नाही मानायचं, आपण ह्या देवाला मानायचं. गजाननराव जहागीरदार, आपल्या घराचा परमेश्वर. आणि ह्यामुळे सुद्धा शांतता मिळेल याची गॅरंटी नाहीच. घे घे रडून घे, मनसोक्त रडून घे. तुझं रडणं झालं की बोलू हा आपण. हा हे घे, हे घे. धर. राहू राहू तुझ्याकडे राहू. हे घर काय मी तुला रडायला घेतलंय काय का? बघावं तेव्हा आपलं उठसूट रडायचं झालं की या घरामध्ये येतेस. त्या गजाच्या घरामध्ये काय तुला रडायला बंदी आहे काय? का जागा नाही रडायला? काय बसलं की आता रडण्याचं कारण सांग ना मला काय ते. तरी मी तुला त्यावेळी सांगत होतो, माझं ऐकलं नाही. भोग आता आपल्या कर्माची फळं भोग. सांग मला काय वाईट चाललं होतं त्यावेळेला? पण नाही, तुला एका नेभळट राजाची राणी व्हायची स्वप्न पडत होती. काय त्याचं नाव ते? हा, अभिजित जहागीरदार. सगळ्या फ्रंटवर हारणारा हा कसला ग जीत मला सांग. सगळं आहे, पैसा अडका आहे, इस्टेट आहे, घरदार आहे, पण बायकोला काय साधं सुखात ठेवता येत नाही का? रडायला सुद्धा त्याच्या बायकोला माझा खांदा लागतो नाही. चमकून बघू नको, चमकून बघू नको. इतकी वर्ष झाली साधं एक मूल देता येत नाही त्याला तुला. बस ना, हे आता बस ना रडणं. बस झालं की आता. असं काय तुम्हा बायका नाही असं हमखास रडता येतं मला काय कळत. कारण सांग ना काय झालंय ते. बघ, तुला आई व्हायचंय ना, मी तुला मदत करतो. तुम्हाला काही लाज लज्जा? जहागीरदारांच्या मोठ्या सुनेला, अभिजितच्या बायकोला तुम्ही असं घाणेरडं प्रपोजल देताय? आरडा ओरडा करू नको. तू आपणून घरामध्ये आली आहेस, मी बोलवलेली नाही, स्वतःहून आलेली आहेस. आपले मागचे संबंध लक्षात ठेवून आली आहेस. आलेस का नाही? पण याचा अर्थ असा ऐक ऐक, तुझ्या सासऱ्याने जर नीतिमत्ता सोडलेली असली तरी मी अजून सोडलेलं नाही. आता बोल काय बोलायचं. पण मग या तुमच्या बोलण्याचा अर्थ काय? साफ होता साफ, काही मनामध्ये हेतू नाही. अगं तुम्हाला मूल नाही तर मग तुम्ही दोघांनी एखाद्या चांगल्या डॉक्टरकडनं तपासणी करून घ्यायला हवी असं म्हणायचं होतं मला. आणि तो चांगला डॉक्टर मी शोधून देतो असंही पुढे म्हणायचं. हा, आता तू तुझा अभिजित तपासणी करून घ्यायला तयार होणार नाही, पण मी तुला सांगतो त्याला तू काय. त्याचा काही उपयोग नाही. आम्ही तपासणी करून घेतली. हो, मग काय त्याचं काय? दोष त्याच्यात नाहीये, दोष माझ्यात आहे. मीच बघितलं होते. मी कधी चालू शकणार नाही. जहागीरदाराच्या वंशाचा दिवा गजानंतर संपणार का नाही? अस्मिता अस्मिता. काय रे? मी परवाच येऊन गेलो ना, आज एकदम अर्जंटी वगैरे काय? तुला जाण्या येण्याचे पैसे देतोय ना, कन्व्हेन्स देतोय ना. सांग काय काय झालं?
परवाच्या मीटिंगचे मिनिट्स आहेत, नजरे घालून घाल. तुझा पैशाचा माज जात नाही. आदित्यचं कापसाचं बियाणं मार्केटिंगला जात आहे ना, डिस्ट्रीब्युशनला. प्रोडक्शन चालू आहे ना जरा. नाही, त्यांना मी जरा स्लो जायला सांगितलं. का? मालाला उठाव नाही. आपली जी अपेक्षा होती, जो शेतकरी माल उचलतील, शेतकरी माल उचलत नाहीये. आपल्याकडे जी क्वालिटी आहे ती या शेतकऱ्यांना कळत कशी नाही. पण होईल ना सगळं हळूहळू. तुला धीर धर. तुला काय जातंय धीर धर म्हणून सांगायला. आणि किती इन्व्हेस्टमेंट केली आहे तुला कल्पना आहेच. धीर धरणं म्हणजे नुकसान सहन करणं, दुसरं काही नाही. या सगळ्यांचा आपल्याला आता वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागला. म्हणजे शेतकरी आपल्याकडे येत नसतील तर आपण शेतकऱ्यांकडे जायचं. आपला माल उत्तम आहे त्यांना सांगायचं, त्यात त्यांचा फायदा आहे हेही सांगायचं. छान. म्हणजे आता गावोगाव हिंडायचं आणि ढोल पिटायचा. आमचा माल उचला, आमचा माल घ्या म्हणून. टॅन 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 टॅन. अरे बाबा, 21व शतक आहे. टीव्ही रेडिओ यांचा आधार आपल्याला घ्यावा लागणार. आपली जाहिरात करावी लागणार. म्हणजे आपण आपल्या प्रोडक्ट्सची जाहिरात करायची. करेक्ट. म्हणजे ते नटनट्या साबणांच्या जाहिराती करतात तसे. करेक्ट. हुशार आहेस, शार्पही आहेस या वयात. मला नाही पटत. का? ज्यांची क्वालिटी चांगली नसते ते जाहिरात करतात. आपलं नाणं खणखणीत आहे. हो, पण त्यांना ते वाजवून दाखवावं लागणार ना. नाणं खणखणीत आहे हे तुला माहिती आहे, मला माहिती आहे, शेतकऱ्यांना कुठं माहिती आहे. वापरून कळेल ना. एकदा वापरून बघा म्हणावं. नाही पटलं तर परत घेऊ नका. मग हेच एका नटाने सांगितलं किंवा नटीने सांगितलं तर त्यांना जास्त कळतं. तू सांगून कसं कळणार आहे? अरे पण त्या नटनट्यांना आपल्या मालामधलं काय कळणार आहे? मी सांगू शकतो ना, मला अनुभव आहे. पण त्यांना काय कळतं हा मुद्दाच नाहीये. आपल्याला जे कळतंय ते त्यांच्या तोंडून वधवून घ्यायचं आणि आपला माल संपवायचा. आणि त्यांची लोकप्रियता फार मोठा फॅक्टर आहे. पण हे बघ, तुला आवडो ना, मी आपल्या डिपार्टमेंटला सांगतो. नाही अण्णा, या सगळ्या प्रकाराला मी चीप पॉप्युलॅरिटी, चीप पब्लिसिटी असं समजतो, जी मला मान्य नाही. एक वेळेस माल खपला नाही तरी चालेल, नुकसान झालं तरी चालेल, कंपनी बंद करावी लागली तरी चालेल. आणि हे असले सल्ले देण्यासाठी मी तुला पैसे देत नाहीये. तुझा पैशाचा माज अजूनही जात नाही. अरे मगन भाई, तुम्ही खरंच अजिबात चिंता करू नका. येत्या काही दिवसात प्रेस ऍड्स, रेडिओ, टीव्ही ऍड्स कसा धुमधडाका उडवून देतो बघा. खरंच मी सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा. ओके, किती 10,000 बॅग्स पाठवू मग? ओके, ठीक आहे. मग सध्या फक्त 5,000च पाठवू. जशी तुमची इच्छा मगन भाई. पाठवून देतो. पाहिलंच आदित्य, हाच मगन भाई. जहागीरदार ॲग्रो प्रॉडक्ट्सचं बियाणं मिळावं म्हणून आपल्याकडे ऍडव्हान्स पेमेंट घेऊन यायचं. ऍडव्हान्स पेमेंट. आणि आज 5,000 बॅग्स. आय नो दादा. म्हणून म्हणतोय दादा, आपण लवकरात लवकर कुठला तरी उपाय शोधायला हवा यावर. कारण जर आपलं प्रोडक्शन असंच कमी होत राहिलं ना तर ते आपल्याला अजिबात परवडणार नाहीये. युअर राईट आदित्य. काहीतरी नक्कीच करायला हवंय. नुसतं जहागीरदार ॲग्रो प्रॉडक्ट्स या नावावरती बियाणं काय काहीही विकण्याचे दिवस आता गेले. नुसत्या नावावर आता काहीच नाही करता येणार. मला असं वाटतं आदित्य की सध्याचं युग हे जाहिरातींचं युग आहे. जाहिरात केल्याशिवाय कुठचीही गोष्ट विकणं मार्केटमध्ये खूप कठीण आहे. म्हणूनच आपल्याला आपल्या कंपनीचीही जाहिरात करणं
भाग आहे. अस्मिता अस्मिता मी ऑलरेडी गायकवाडशी बोललोय. त्याला 2-3 एजन्सीज ऍड एजन्सीज टॅप करायला सांगितले. ते सगळं ठीक आहे दादा, पण तू बाबांशी बोललास का या संदर्भात? नाही म्हणजे मला प्रामाणिकपणे असं वाटतं की बाबांना जाहिरातीची ही कल्पना अजिबात आवडणार नाही. बाबांना आवडो न आवडो, आपल्याला ही स्टेप घेणं गरजेचं आहे, भाग आहे. काय आदित्य, आपण ऑलरेडी काही करोड लॉस सहन करतोय. अशा पद्धतीने बिझनेस नाही करता येणार. दादा मला तुझं म्हणणं पटतंय रे, 100% पटतंय, पण बाबांना कन्व्हिन्स करणं खरंच खूप अवघड आहे. आयडिया काय? आपण जर अण्णासाहेबांचा सल्ला घेतला तर, आणि मग परस्पर त्यांनाच बाबांशी बोलायला लावू ना. You have a point, Aditya. You definitely have a point. बाउन्स बोर्ड म्हणून याचा इस्तेमाल करतो है ना. अण्णासाहेब ऑफिसमध्ये बाबांना पटवतील आणि तू तेजस्विनीशी बोल. तेजस्विनीला आपल्या ऍड कॅम्पेन बद्दल कन्व्हिन्स कर. तिला आजची मार्केटची गरज समजावून सांग. घरात तेजस्विनी, ऑफिसमध्ये अण्णासाहेब. दुहेरी बिल्डिंग will definitely work. I bet. दादा दिस इज जस्ट सो फॅन्टास्टिक. Correct. अरे मला आत्ताच दिसायला लागलंय ते जहागीरदार ॲग्रो प्रोडक्ट्स. दादा लाखो घरात आपलं नाव पोचेल, लाखो लोक आपली टीव्हीवर जाहिरात पाहतील. दादा उत्कृष्ट बियाणं, आदित्य बियाणं. आदित्य बियाण. एक मिनिट. हा हॅलो. हा गायकवाड, व्हॉट्स द न्यूज? फॅन्टॅस्टिक. काय? दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. क्रिएटिव्ह डिरेक्टरला त्या एजन्सीच्या ताबडतोब मला कॉन्टॅक्ट करायला सांग. आपलं प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांना दाखव, कंपनी प्रोफाईल त्यांना दाखव, आपल्या काय गरजा आहेत त्यांना नीट समजावून सांग आणि आपण आज तागायत काय काय केलंय हे त्यांना व्यवस्थित समजावून सांग. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन त्यांना ताबडतोब करायला सांग. मी आणि आदित्य सर ऑफिसमध्येच आहोत. एजन्सीच्या क्रिएटिव्ह डिरेक्टरला विचारा, जर त्यांना वेळ असेल तर त्यांना आजच घेऊन या ऑफिसमध्ये. ओके? ओ दॅट्स ग्रेट. ओके, आम्ही तुमची वाट बघतो. दॅट्स फाईन. ओके, थँक्यू. तू ऑफिसमध्ये आहेस ना? त्यांचा क्रिएटिव्ह डायरेक्टर बहुतेक फोन करून येतोय. तो आला तर तुला बोल. सर, लेट्स मेक अ मूव. लेट्स मेक अ मूव. कम ऑन, कम ऑन, कम ऑन, कम ऑन. ये बघ, तुझ्या सासऱ्याचा फोटो आहे. काळजी करू नका, अजून वर गेलेला नाही तो. माझ्या परवानगीशिवाय वर जाणार नाही, वर कोणी घेणारही नाही. स्वच्छ चारित्र्याचा आहे का नाही माहित नाही मला, पण आता फोटो मात्र मी कायम स्वच्छ ठेवतो. लक्षात ठेव. आज तू रडत नाहीयेस म्हणजे आश्चर्यच आहे. बोल बोल, अशी नुसती घुम्यासारखी बसू नको. इथे आलेस म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे. बोल. मला कळतंय सर, माझं असं तुमच्या घरी येणं चुकीचं आहे, पण माझा नाईलाज आहे. दिवसेंदिवस जहागीरदारांच्या घरात जगणं कठीण होत चाललंय. हे बघ, घर सोडण्याचा विचार करत असशील ना तर तो विचार सोडून दे. एकदा जहागीरदारांच्या घराबाहेर पडलीस की लक्षात ठेव, कुत्रं सुद्धा तुला विचारणार नाही कोणी. मग मी काय करू सर? ही जॉईन व्हायच्या आधी मी आणि अभिजित मार्केटिंग डिव्हिजन सांभाळायचो. उत्तम परफॉर्मन्स होता आमचा. माझं ऑफिसला जाणं बंद झाल्यापासून अभिजितवर एकट्यावर सगळी जबाबदारी पडतीये. खूप ताण येतोय त्याला. असं तुला वाटतंय, तुझ्या सासऱ्याला वाटत नाही तसं. तू ऑफिसला जावं अशी त्याची इच्छाही नाही आहे, आणि तू मात्र फक्त त्या तेजस्विनीला दोष देतेस. तुला माहिती आहे, तुझ्या
तुझ्या त्या सासऱ्याच्या इच्छेशिवाय कंपनीतलं एक पानही हलू शकत नाही, तुला माहिती आहे. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता